श्रोतो नमस्कार. ओळख दिवाळी अंकांची या कार्यक्रमात मी संतोष पवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमात मंगळवेढ्यातून प्रकाशित होणाऱ्या शब्दशिवार या दिवाळी अंकाची ओळख आपण करून घेणार आहोत. मंगळवेढा हे ज्वारीचं शिवार आणि संतभूमी आहे. भाकरीची आणि विचारांची भूक ज्या भूमीतून पुरवली जाते ती ही भूमी. सात्विकतेचा वसा आणि वारसा या गावाला आहे. विचार देणारी माणसं पानोपानी आपल्याला भेटतात, म्हणून जगणं समृद्ध होतं. अन्यथा आपण कोरडे राहिलो असतो. याच भूमिकेतून संपादक, कवी, प्रकाशक म्हणून शब्दशिवार दिवाळी अंकाचं दर्जेदार काम ते करत आहेत. राज्यभरातून आणि मराठी वाचकातून प्रतिसाद मिळवत अव्वल स्थानी राहणं हे कसब शब्दशिवारनं पूर्णत्वास नेलं आहे. शब्दशिवार दिवाळी अंकाचं यंदाचं हे 8वं वर्ष आहे. हा अंक महाराष्ट्रभरातील मान्यवर लेखक, विचारवंत आणि साहित्यिकांच्या लेखन सामर्थ्यानं विचारप्रधान झालेला आहे. संपादक इंद्रजित घुले हे कवी आहेत. त्यांच्या प्रतिभेच्या शैलीबाज मांडणीनं आणि चोखंदळ निवडीनं नेमकं आणि वाचनीय या अंकातून वाचकांपर्यंत पोहोचतं. याचा विश्वास या अंकाला आजवर मिळालेल्या प्रथम पुरस्कारांनी सिद्ध केलेला आहे. वैचारिक भूमिकेची मांडणी करत असताना ईश्वरा तुझा मुक्काम कुठं असतो हा न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचा लेख अतिशय समतोलानं मनाच्या गाभाऱ्यात पोहोचतो. देव आणि त्याची कल्पना याचा सविस्तर असा पट अगदी 4 पानांच्या लेखामध्ये पी.बी. सावंत यांनी मांडलेला आहे. सांस्कृतिक वज्रमुठीचा विळखा हा महावीर जोंधळे लिखित वैचारिक लेख अंकाची भक्कम बाजू दाखवून देतो. प्रसिद्ध अभिनेत्री रसिका आगाशे यांनी ओरखडा या शीर्षकाखाली कलावंत, खेळाडू, लेखक यांची होणारी घुसमट, या देशात होणारी अवहेलना आणि त्याची राजकीय पार्श्वभूमी उठावदारपणे दाखवणारा वैचारिक ललित वाटावा असा लेख या अंकात आलेला आहे. माणूसपणाचं कर्तृत्व हा विभाग अतिशय सक्षम आणि वाचकांना माणूसपणाची उदाहरणे दाखवत त्यांचे कर्तृत्व उलगडत नेणारे लेख आहेत. सत्यशोधक कमलताई विचारे यांच्या कार्याविषयी फारसं कुठं ऐकायला वाचायला मिळत नाही. महाराष्ट्राच्या पटलावर सत्यशोधक विचार धारण करून अथकपणे आयुष्यभर काम करणाऱ्या कमलताई अभ्यासपूर्ण शैलीत डॉक्टर अरुण शिंदे यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. महाराष्ट्राला ख्यातकीर्त असलेले शेतकरी जाणीवांना कवेत घेत मायमातीचा जागर करणारे कवी इंद्रजित भालेराव यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर शीर्षकाचा महत्वाचा लेख लिहिलेला आहे. श्री चक्रधरांचा एकूणात जीवन आणि कार्यपट या लेखातून येतो. सोलापूरचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांचं राजकारणाशिवाय माणूसपणाचे स्नेहसंबंध सर्वांनाच ठाऊक आहेत. डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांच्याविषयी मैत्रभावाचा लेख सुशीलकुमार शिंदे यांनी भावपूर्ण शब्दात लिहिलेला आहे. सोलापूरचं साहित्यिक वैभव असणारे डॉक्टर गोमा पवार, त्यांच्या पत्नी सुजाता पवार यांचं अलीकडेच निधन झालं. साहित्यिक, सार्वजनिक आणि सांस्कृतिक जीवनातील गोमा पवार आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे वैचारिक परिघात ज्ञात आहेतच. याच जाणीवेनं सबंध आयुष्यभर डॉक्टर गोमा पवारांना जीवनसाथी बनून साथ देणाऱ्या सुजातामाईंविषयी डॉक्टर रणधीर शिंदे यांनी संदर्भ मूल्यांसह लेखन केलं आहे. पानिपतकार विश्वास पाटील यांनी एक व्यक्तिचित्रण या अंकामध्ये रेखाटलं आहे. खरं तर दिग्गज लेखकांनी लिहिलेला लेख हा तेवढाच अभ्यासपूर्ण आणि वैशिष्ट्यांनी नटलेला असतो. तसाच लेख खंबाटकीच्या काळजाला बोगदा पाडणारा राजा माणूस विजय यादव यांच्याविषयी पाटील यांनी खुमासदार शैलीत हे चित्रण पेश केलं आहे. मुलाखत या विभागात खाली जमीन वर आकाश या आत्मकथनाचं लेखक डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांची मुलाखत, अनाथाश्रम ते साहित्य अकादमीपर्यंतचा प्रवास, जीवनातील सामाजिक अध्यात्म या शीर्षकाखाली आलेला आहे. समाजकारण, शिक्षण, मानवी मूल्ये यांना कवेत घेणारे अनेक विषय त्यांच्या मुलाखतीमधून स्पष्ट झालेले आहेत. ही मुलाखत लेखिका इंदुमती जोंधळे यांनी घेतलेली आहे. याच अंकातील दुसरी महत्वाची मुलाखत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त असे रिंगाण या पुस्तकाचे लेखक कृष्णा खोत यांची आहे. लेखन, वाचन, भवताल समजावून घेणं, जगण्याला भिडणं या अंगाने वाचनीय अशी मुलाखत घेतलेली आहे
कवयित्री लता ऐवळे यांनी. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म हा भक्ती चपळगावकर यांचा लेख आपल्या ताटातील अन्नाविषयी वर्तमानातील वास्तवाचा धांडोळा घेतो. परिघावरून चालताना या लेखात तारा सातपुते यांनी शिक्षिका म्हणून काम करताना आलेल्या सत्य अनुभवाचं कथन करणारं लेखन केलं आहे. युद्धभूमीचं कुरुक्षेत्र, हो ची मिन्ह शहर आणि दक्षिण व्हिएतनाम हा धनंजय भावलेकर यांचा लेख व्हिएतनामची अभ्यासपूर्ण सफर घडवून आणतो. चांगुलपणाची सावली या लेखात अजय विजयकुमार शिंदे यांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या चांगल्या माणसांच्या वर्तनाची नोंद घेतलेली आहे. जणू काही अशा चांगुलपणावरच जग चाललेलं आहे ही अनुभूती हा लेख वाचताना येतो. कथा विभागात नख ही गौरहरी दास या ओडिशी लेखकाची कथा रघुनाथ कडाकणे यांनी अनुवादित केली आहे. कथेच्या विषयाची मांडणी अतिशय सहज, साधी पण विषय खोलवर नेणारी आहे. व्यवस्थेला फसवणाऱ्या माणसाचा अंत हा त्यांच्या कर्मातच दडलेला असतो. त्याची नियती उलटे फासे कशी पाडते याचं उत्तम उदाहरण म्हणून ही कथा पुढे येते. कडाकणे यांनी अस्सल मराठीचा बाज या कथेला प्रदान केला आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या मोठी बातमी या बंगाली कथेचा अनुवाद विलास गीते यांनी केलेला आहे. तर या अंकातील तिसरी अनुवादित कथा अंजली पारे काशिव यांची हिंदी कथा आहे. शिफ्ट कंट्रोल ऑल्ट डिलीट ही कथा प्रकाश कोपार्डे यांनी अनुवादित केली आहे. तिचा विषय वर्तमानातील मायाजाळासंबंधी अधिक भयप्रद रीतीने भिडतो. मूठ माती ही एक दमदार कथा सायली परांजपे यांनी नातेसंबंधाचं मानसशास्त्र फुलवत मांडलेली आहे. बीज ही हिना कौसर खान यांची कथा आणि म्हातारीचं बुडूख ही अविनाश गायकवाड यांची कथा, वसान ही सुचिता घोरपडे यांची कथा आणि खैंदूळ ही सुधीर कदम यांची कथा आहे. या चारही कथा आपल्या दमदार लेखन शैलीनं वाचकांचं लक्ष केंद्रित करत राहतात. ललित विभागात सदानंद भणगे, विष्णू पावले, ज्योती डेरेकर, भीष्म चांदणे यांचे लेख आहेत. एकांकिका या विभागात प्लॅटफॉर्म ही सुनील साळुंखे यांची एकांकिका आहे. रसिक हो, दिवाळी अंक म्हणजे कवितांचं एक वेगळं पान वाचकांच्या भेटीला येतं. दिवाळी अंकातील कविता हा विषयही तितकाच महत्वाचा आणि वाचनीय. काव्य विभागात वैशाली पतंगे, राजेंद्र दास, सुनील उबाळे, प्रवीण पवार, पुनीत मातकर, पूजा भडांगे, सरिता सैल यांची आबा पाटील यांनी अनुवादित केलेली कविता, अंजली ढमाळ, अशोक गुप्ते, राजू देसले, सुरेश मोहिते, चंद्रशेखर कांबळे, भालचंद्र कुलकर्णी, शशिकांत शिंदे, सुनील लोणकर, गणेश खरात, सय्यद अल्लाउद्दीन, मनीषा पाटील हरोलीकर, अशोक इंगळे, भारत कुरे या मोजक्याच पण अधिक उंचीच्या सामाजिक अंगानं जाणाऱ्या कविता आहेत. हा शब्दलळा पानापानावर येतो, तो अंकाच्या माध्यमातून मुलुखवर दरवळतो. त्याची ही नांदी काळ्या मातीला साक्षी ठेवून संपादक इंद्रजित घुले यांनी हा संपादित केलेला अंक आहे. वैचारिक लालित्य आणि काव्यमयता घेऊनच प्रतिभेचा बहर वाटावा असं संपादकीय लेखनही तितकंच उंचीचं झालेलं आहे. मंगळवेढ्यातून प्रकाशित होणारा शब्दशिवार हा दिवाळी अंक 184 पृष्ठांचा असून 344 रुपयांमध्ये तो उपलब्ध आहे.